स्वभावाचा दादांचा प्रचंड मोठा स्वभाव होता आणि वावगं कधी खपायचं नाही. माझ्याकडे तसेच एकदा आले, म्हटले, "काय जयंतराव, हे कसलं काय संस्था चालवताय?" म्हटलं, "काय झालं?" "हे झाडच दिसत नाही तुमच्याकडे." "हे काय चाललंय?" म्हटलं. "माझ्याकडे या, कसे झाडं आहेत बघा." असं त्यांच्या दरडावण्याच्या वाक्यात शब्दात बोलले. म्हटलं, "ठीक आहे, ठीक आहे. सॉरी." म्हटलं. नंतर 7-8 वर्षांनी परत आल्यावर मी दादांना म्हटलं, "आता कसं वाटतंय?" "आता मी 100 पैकी तुला 60 गुण देतो, 70 गुण देतो. बरी प्रगती आहे." झाडांच्यावर एवढं प्रेम असणारा माणूसच मी बघितला नाही. आणि प्रत्येक झाड कुठल्या प्रकारचं आहे आणि त्या झाडाचं वैशिष्ट्य काय, ह्याची सावली किती पडणार, हे दादांना पाठ असायचं आणि कुठल्या प्रकारची झाडं लावा हेही सांगायचे. एकदा मला दादांनी म्हटले, "जयंतराव, तुम्ही जरा बारामतीला या, मी तुम्हाला माझं घर दाखवतो." मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं बारामतीला गेलो. दादांनी त्या परिसरातली त्यांच्या ओळखीची 4-6 घरं दाखवली आणि ह्याला किती 25, 30, 40 वर्ष, 35 एक वर्ष झाली असतील. आणि जेव्हा जेव्हा माझ्याकडे यायची त्यावेळी दादा म्हणायचे, जयंतराव, घर बांधलं का? घर बांधलं का?" "अहो, घर बांधावं, किती वेळा सांगतोय." म्हणजे इतका व्यक्तिगत हे असायचा. मध्ये घरात माझ्या यायचे, म्हणते, "जयंतराव, आता सुना आले, जरा तरी घराची व्यवस्था करा काहीतरी." हे घराच्या बद्दल दादा एवढे टची होते आणि दिसेल त्यावेळी काही नसलं तर ह्या विषयावर यायचे. त्यामुळं व्यक्तिगत जीवनात दादांचा जो वागण्याचा स्वभाव होता, मला वाटत नाही की अशा प्रकारची वागणूक ही नीटनेटकेपणाची, आपुलकीची आणि कडक स्वभावाची दुसऱ्या कुणाची आम्हाला कधी मिळाली असेल. खरं म्हणजे 98 साली दादा बँकेचे अध्यक्ष झाले. मी साखर संघाचा अध्यक्ष झालो. महाराष्ट्रात आम्ही दोघांनी दौरा काढायचं ठरवलं. मग विदर्भापासून सगळ्या कारखान्यांना, विदर्भ, मराठवाडा, खानदेश सगळ्या कारखान्यांना भेटी द्यायचा कार्यक्रम केला. काही कारखाने बँकेचे अध्यक्ष येणार आहेत, बँकेचे पैसे मिळाले पाहिजेत म्हणून कारखाना ऊस नसला तरी चालू ठेवायचे. एका कारखान्यावर आम्ही गेलो, त्या कारखान्यावर जाताना ऊस नव्हता. तर संस्था चालक म्हटले, "दादा, ह्या बाजूने ऊस येत नाही, तिकडच्या बाजूने ऊस येतो." बरं म्हणतो. मग आम्ही गेलो. त्याने काय कारखान्यात आम्हाला जाऊन दिलं नाही, कारण धुराडं चालू होतं. पण बाहेरच स्टेज घातलं, मोठा सत्कार-बित्कार केला. वेळ कमी होता. दादा म्हटले, "आता जातो आम्ही." त्यालाही ते सोयीचं होतं. "ठीक आहे, ठीक आहे दादा, चला." म्हटले. गाडीत बसल्यावर दादांना मी पुढे म्हटलं, "दादा, आता तिकडनं आलो, आता इकडं निघालो, इकडं पण ऊस नाही, तिकडं पण ऊस नाही." आता दादांनी लावला त्याला फोन. हे म्हटले, "काय सांगतो?" म्हटले, "इकडेही ऊस नाही, तिकडेही ऊस नाही. तू काय आम्हाला मूर्ख बनवतो का?" एवढे दादा फोनवर त्या कारखान्याच्या अध्यक्षाला बोलले. सांगायचा मुद्दा की जे समोर दिसतंय त्याचा तिकडेच तुकडा पाडण्याचा स्वभाव दादांचा आम्ही फार जवळून बघितला. खरं म्हणजे आज